काही जण मला म्हणाले की आम्ही सुद्धा पहिले शिवसैनिक होतो। मग आता तुम्हाला सगळ्यांना शिवसैनिक होतात आणि शिवसेना सोडल्याबद्दल शिक्षा तर झाली पाहिजे आणि ती वसंतरावनं पण झाली पाहिजे। आम्ही सगळेजण बघत होतो की आता लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी वसंतराव करतायत काय करायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो आणि एका गोष्टीचं मला नक्कीच मी म्हणेन समाधान आहे की तुम्ही पहिले शिवसैनिक होतात। मधल्या काळामध्ये मी असं अगदी काय लगेच म्हणणार नाही की तुम्ही दिशा चुकला होता, पण शिवसेनेच्या बाहेर सुद्धा पक्षात काय वागणूक मिळते, काय सन्मान मिळतो का याचा अनुभव घेतलात आणि तो अनुभव घेऊन तुम्ही आता अधिक परिपक्व होऊन स्वगृही परतलेला आहात। त्याच्यामुळे आज तुमचं महत्व आणि तुमचं काम आणि तुमची जबाबदारी फार मोठी आहे। साहजिकच आहे मी आतमध्ये शिवबंधन तुम्हाला आणि तुमच्या सहकार्याने बांधत असताना काही जण मला म्हणाले की आम्ही सुद्धा पहिले शिवसैनिक होतो। मग आता तुम्हाला सगळ्यांना शिवसैनिक होतात आणि शिवसेना सोडल्याबद्दल शिक्षा तर झाली पाहिजे आणि ती वसंतरावनं पण झाली पाहिजे, हो की नाही? बघा आता हे सगळे म्हणतात हो शिक्षा झाली पाहिजे की नाही, अरे हो की नाही? तुम्हाला पण मिळणार शिक्षा आणि शिक्षा हीच आहे की पूर्वीपेक्षा कित्येक पटीने मला पुण्यामध्ये शिवसेना वाढवून पाहिजे। ही वाढवण्याची जबाबदारी ही शिक्षा हा गमतीशीर शब्द आहे, तो तसा या अर्थाने घेऊ नका, पण ही जबाबदारी म्हणून घ्या। कारण जरी पुण्यातनं तुम्ही आला असलात तरी गेल्या कालच्या लोकसभा निवडणुकीने महाराष्ट्राने नाही म्हटलं तरी देशाला एक दिशा दाखवलेली आहे। जी लोकशाही आपली धोक्यात आणली होती, संविधान धोक्यात आणलं होतं, त्या संविधानाचा रक्षक म्हणून शिवरायाचा महाराष्ट्र पुढे सरसावला आणि आपण जे नेहमी म्हणतो की महाराष्ट्र हा देशाला दिशा दाखवत आलेला आहे, ती दिशा महाराष्ट्राने दाखवली। आता ती होती